अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे. नाही नाही, लोक फायदा घेतात. लोक असं नाही म्हणत की अरे तुम्ही आमच्याकडून मागत नाही आहात, आम्ही तुम्हाला डबल देतो. असं लोक नाही करत. ते म्हणतात नाही घेतात ना, वाचलो चला. ऍक्टरचा रियाज काय असतो तर फक्त डाएट करणं आणि जिमला जाणं नाही. युअर डाएट इज ऍक्च्युअली टू युअर रियाज इज ऍक्च्युअली टू पिक युअर बॅग अँड गो स्काउट फॉर ऑडिशन्स. व्हॉट्स द पॉइंट इफ आय एम गोइंग टू लुक लाईक अक्षय इन ऑल माय कॅरेक्टर्स. एक कॅरेक्टर आहे, आता त्यांनी मला सांगितलं हे पेज आहे, हे घे ऑडिशन ते घरी जा. तर मला असं वाटायचं की मी त्यांना सांगू की मी गाते सुद्धा, मी ऍक्सेंट सुद्धा करते, मला नाचता येतं, पण ते वर लाईक वी आर नॉट रिअली इंटरेस्टेड. सो लाईक पण तुम्हाला कसं कळणार की मला हे करायचंय. आम्ही इथे 12 तास बसून आम्ही 22 मिनिटाचा एपिसोड शूट करतो, हा एक जनरल अप्रोच असतो. किंवा 2.5 तासाचं नाटक बसवायला आम्ही महिना रोज 4-4, 6-6 तासांची तालीम आम्ही करतो. बट आय थिंक त्या 30 सेकंड्सचे जे व्हिडिओज आहेत त्यांचं ब्रेनस्टॉर्मिंग करायला किती वेळ लागतो किंवा त्या प्रकारचं प्रोडक्शन अवेलेबल नसतं. मग 2 जणांच्या व्हिडिओसाठी त्यांचेच मित्र त्यांना हेल्प करत असतात. हे त्यांचे स्ट्रगल्स आहेत. देर इज नो गेट कीपिंग, देर इज नो तुला मी एजन्सीचा नंबर नाही देणार किंवा तुला स्टुडिओ पर्यंत पोहोचायला नाही देणार. यू आर व्ह्यूड, यू नो, नोबडी कॅन गेट कीप की हू डू यू रीच और हाऊ मच डू यू रीच. हाय, मी सई गोडबोले हाय, मी अक्षय अरविंद नाईक. आणि आमचा हा एपिसोड तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला खूप मजा येईल. And this is kind of a warning, so go and watch the whole thing and subscribe to their channel. If you subscribe and go and watch the channel, then you will literally like really watch the whole thing and you'll really like so yeah. महा MTV गप्पाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचा आजचा एपिसोड बघा, कारण आम्ही खूप मजा केली आणि आम्ही खूप बडबड केली आहे. आणि असं वाटलं नाही की आम्ही दोघी पहिल्यांदा एकमेकींना भेटलो आहोत, पण उमंग होता आणि त्याने आम्हाला खूप सांभाळून घेतलं. आम्ही इथे बोलत असताना तो मागून ना मगासपासून सारखं काहीतरी सांगत होता, पण आम्ही ऐकलंय आणि आम्ही खूप शाण्या मुलींसारखं इंटरव्ह्यू दिलाय. सो प्लीज आमचा इंटरव्ह्यू बघा. नमस्कार मंडळी, महा MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आजही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवा कोरा करकरीत एपिसोड आणि या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारणार आहोत सई गोडबोले आणि अक्षय नाईक हिच्याशी. या दोघी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत आणि अनेक फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत, अनेक सिरियल्स मधनं त्या झळकलेल्या आहेत आणि अभिनय याकडे त्यांचा पाहण्याचा एक दृष्टिकोन हळूहळू डेव्हलप होत आहे. तर सई आहे, ही माझी ज्युनियर आहे, अक्षय आहे, माझी सिनियर आहे. आम्ही एकत्र रुईया कॉलेजमध्ये शिक्षण आमचं घेतलेलं आहे सुरुवातीला. तर स्वागत आहे तुम्हा दोघींचं. थँक्यू. मला पहिला प्रश्न तुम्हा दोघींना विचारायचा आहे की सोशल मीडियामुळे ऍक्टिंग सोपं झालंय का? सोपं नाही म्हणता येणार, पण वेगळं झालंय. कारण ओव्हरऑल एक अप्रोच जो होता तो वेगळा झालाय. अपॉर्च्युनिटीज किंवा ज्या पद्धतीने एक अप्रोच होता इन जनरल तो बदललाय. त्यामुळे सोपं नाही झालंय. प्रत्येक मीडियमचा फॉर्मॅट वेगळा आहे, त्यामुळे त्यांचे एक स्ट्रगल्स आहेत. सो आय थिंक सोपं तर डेफिनेटली नाही, कारण जी लोक स्केचेस करतात त्यांचे स्ट्रगल्स त्यांना माहीत. कारण जनरली आता बघ ना, जसं डेली सोप किंवा थिएटरबद्दल लोकांना बरीच वर्षानुवर्ष आपल्याला त्याबद्दलच माहीत आहे. त्यामुळे जे लोक स्केचेस करतात त्यांच्यावरती इनिशियली असं होतं की देवर काइंड ऑफ लुक डाऊन अपॉन, की काय म्हणजे आम्ही इथे 12 तास बसून आम्ही 22 मिनिटाचा एपिसोड शूट करतो, हा एक जनरल अप्रोच असतो. किंवा 2.5 तासाचं नाटक बसवायला आम्ही महिना रोज 4-4, 6-6 तासांची तालीम आम्ही करतो. बट आय थिंक त्या 30 सेकंड्सचे जे व्हिडिओज आहेत त्यांचं ब्रेनस्टॉर्मिंग करायला किती वेळ लागतो किंवा त्या प्रकारचं प्रोडक्शन अवेलेबल नसतं. मग 2 जणांच्या व्हिडिओसाठी त्यांचेच मित्र त्यांना हेल्प करत असतात. हे त्यांचे स्ट्रगल्स आहेत. आणि आय थिंक त्याच्याबद्दल साई विल बी एबल टू टेल अ लिटल बेटर, शी विल बी एबल टू गिव्ह अस अ बेटर इन्साइट अबाउट इट. सो आय थिंक अप्रोच डेफिनेटली बदललाय, पण कदाचित सोपा नाही झालाय. इट्स द सेम इन टर्म्स ऑफ द वर्क, लाईक यू सेड, असं वाटतं की हे व्हिडिओ बनवणं सोपं आहे. आणि सोपं का नाहीये, कारण इट इज नॉट जस्ट यू मेक अ व्हिडिओ टुडे अँड देन
you do nothing. It is you who has to, like you said, direct, produce, do the camera work, then do the editing work. So you have to be like a one man army Army. sort of a thing to do it. आणि तू सोप्पं का म्हणतोयस मला असं वाटतंय की बिकॉज इट इज अ प्लॅटफॉर्म फॉर एव्हरीवन. तुम्ही फोन घ्या आणि यू हॅव ॲक्सेस. सो देर इज नो गेट कीपिंग, देर इज नो तुला मी एजन्सीचा नंबर नाही देणार किंवा तुला स्टुडिओपर्यंत पोचायला नाही देणार. यू आर व्ह्यूड, यू नो, नो बडी कॅन गेट कीप की हू डू यू रीच और हाऊ मच डू यू रीच. सो आय थिंक दॅट त्याच्यामुळे सोप्पपेक्षा त्याच्यामुळे आय थिंक इट इज सच अ ब्लेसिंग. And it is, I think, prayers and manifestations of, I think, so many actors who were like, who wanted a sort of common ground platform to reach. मी असं म्हणेन की लेट्स टेक फॉर एक्झाम्पल काही वर्षांपूर्वी जेव्हा डिजिटल जस्ट बीम होत होतं ना, दॅट वॉज द टाइम जेव्हा जे क्रिएटर्स होते हू वर बेसिकली सीन ऑन स्क्रीन वर द क्रिएटर्स देमसेल्व्स. जे स्केचेस आणि सुरुवातीला आपण पाहिले, इज इट ओके इफ आय टेक नेम्स, जसं TVF होतं किंवा TVF गर्लियापा होतं, ते स्केचेस ऍक्टर्स स्वतः लिहायचे. अँड ते बिकॉज दे ट्राय टू क्रिएट देअर ओन अपॉर्च्युनिटीज. आय थिंक हे जे हा जो फॉर्मॅट होता तो बघून इट केम डाऊन टू मेकिंग युट्यूब स्केचेस. मग युट्यूब स्केचेस मधून आता ते इंस्टाग्रामचे 1 मिनिट किंवा 30 सेकंडर्सवर आले. सो इट इज ऑल अबाउट क्रिएटिंग युअर ओन, क्रिएटिंग अपॉर्च्युनिटीज फॉर युअर सेल्फ. आय एम शुअर आधीच्या काळात ज्यांनी नाटकं सुद्धा लिहिली असतील ते बेसिकली असं हो, आणि आता सुद्धा ते तसंच होतं की एक्सपेरिमेंटल जे आपण बघतो की मी लिहितोय, तू डिरेक्ट करशील का, मग आपल्या दोघांच्या मित्राला मग तू काम करशील का, किंवा कित्येकदा असं होतं की माझ्या डोक्यात एक स्टोरी आहे आणि ती मला सईला बघूनच आली आहे, किंवा सई माझी मैत्रीण आहे ना, मग मी सईला डोक्यात ठेवून एखादा कॅरेक्टर लिहिणार कारण आय वॉन्ट टू राईट आणि आय नो इफ आय एम रायटिंग सई विल ऍक्ट इन इट. सो दॅट्स हाऊ आय थिंक वी आर क्रिएटिंग अपॉर्च्युनिटीज फॉर आवर सेल्व्स. आणि दॅट इज हाऊ इट हॅज नाव कम डाऊन टू 30 सेकंड्स. आणि ठीक आहे, आपण लोक कंप्लेंट करतात की अरे 30 सेकंड्स मध्ये काय, बट यू आर कन्झ्युमिंग दोज 30 सेकंड्स. राईट राईट. लोकांचा इन जनरल अटेन्शन स्पॅन पण आता कमी होत चाललाय. तू कितीही म्हण, लोक फुल पॉडकास्टकडे तेव्हाच जातात जेव्हा त्यांना 30 सेकंड्सचा किंवा 1 मिनिटचा टीजर मिळतो, विच दे फाइंड इट इंटरेस्टिंग. राईट. दॅट इज वेन दे गो अँड वॉच द एंटायर पॉडकास्ट. राईट. सो टेल मी. आणि ऍक्टिंग सॉरी ऍक्टिंग वाईज लाईक यू सेड. सो आता माझं काय व्हायचं माहितीये, जेव्हा मी जस्ट ग्रॅज्युएट झाले विस्लिंग वुड्स म्हणून, तेव्हा ऑडिशन्स द्यायला लागलो मी सगळे. तर मला ऍक्टिंग आणि सिंगिंग इज माय नंबर 1 थिंग. सो मी कधी ऑडिशन द्यायला जायचे ना, तर मला असं एक कॅरेक्टर आहे, आता त्यांनी मला सांगितलं हे पेज आहे, हे घे ऑडिशन ते घरी जा. तर मला असं वाटायचं की मी त्यांना सांगू की मी गाते सुद्धा, मी ऍक्सेंट सुद्धा करते, मला नाचता येतं, पण ते वर लाईक वी आर नॉट रिअली इंटरेस्टेड. सो आम लाईक पण तुम्हाला कसं कळणार की मला हे करायचंय. So then my friends and my parents were like, then you put it out there so that nobody can say की नाही आम्हाला आत्ता एवढंच बघायचंय. So it is in my hands to show you. आणि जेव्हा त्यांना कळलं की अच्छा हे पण होतं, but then they were like calling me for a character that does like 5 things. ते त्यांना सोशल मीडिया थ्रू कळलं. सो I'm very glad की like in an audition space it's असं एकदम करेक्ट काय म्हणतो आपण, रिस्ट्रिक्टेड स्पेसेस where they're looking for this one thing. But then through social media they realize की अरे हे पण. I would like to add to this ना, की आता as we know की Instagram started off as a photographer's medium. मग in general pictures व्हायचे, मॉडेल्स वापरायला लागले. आता it's a platform where people are actually putting themselves out. So definitely प्रत्येक गोष्टीचे pros आणि cons असतातच. So now I have personally come across काय म्हणतो casting agents किंवा directors where they, for them the followers are more important, which does not really make sense. बरोबर. सो हे एक आहे. बट ॲट द सेम टाइम इफ यू आर व्हेरी ऍक्टिव्ह ऑन सोशल मीडिया, तुम्ही तुमचं काम टाकताय, तुमचे स्किल्स टाकताय ना, इट बिकम्स व्हेरी इझी. कारण कित्येकदा असं होतं की दे जस्ट आस्क यू टू सेंड अ फ्यू पिक्चर्स, दे विल लाईक शेअर युअर सोशल मीडिया अकाउंट. आजकाल लोक युट्यूब सेंड अस युअर युट्यूब लिंक किंवा सेंड अस युअर वर्क लिंक हे येत नाही का, कारण पीपल एक्सपेक्ट यू टू बी ऑन सोशल मीडिया बिकॉज दिस इज द न्यू थिंग. राईट. सो तुमची सोशल मीडिया ओपन झाल्यावरती लोकांना सगळ्या गोष्टी, जसं ती म्हणाली, तिची प्रोफाईल ओपन करून 10 लोकांना, म्हणजे द कास्टिंग डिरेक्टर इज गोइंग टू कम टू नो की अच्छा बाबा शी कॅन सिंग, शी कॅन डान्स, शी कॅन ऍक्ट, शी कॅन डू ऍक्सेंट्स, whatever it is. आणि this works, काय म्हणतो, त्याचे प्रोज अँड कॉन्स प्रत्येक गोष्टीचे असणार आहेत फॉर एव्हरीबडी. सो वी हॅव टू, आय थिंक द एंटायर थिंग इज ना की आपल्याला विथ टाइम
we have to mold to it. Like a lot of actors have seen the transition. Like जेव्हा मी ये रिश्तामध्ये काम करत होते, I was blessed because I had actors who had done literally दूरदर्शन मध्ये कलर पासून सॉरी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काम केल्यापासून ते दूरदर्शनचं कलर आलं, कलर मधून मेनस्ट्रीम टेलिव्हिजन पासून आत्ताचं जे काही आहे टू डिजिटल. लाईक आय वॉज वर्किंग विथ सच ऍक्टर्स आणि ते इतके स्टोरीज सांगायचे ना की ते म्हणायचे की आधी फक्त 8 तासाची शिफ्ट असायची. दे कुड डू 2-3 सिरियल्स ॲट अ टाइम. त्यांना शिफ्ट वाईज लगेच पैसे मिळायचे. सो यु नो दीज लिटल थिंग्स ते ट्रान्झिशन आहे. So if that generation molded from black and white to color to digital and ads, we should also be able to Short format. adjust to this Try to long adapt, format especially. to short format. Correct. Yes. Adapt. And it's a little difficult to adapt right now because this is why it's a black and white to color. It must have taken a few years. After Right. 6 months where you're like, wait, that's old now. So which is why it's tough, but we have to keep up. No, we have no choice. Ideally, like you said, Instagram was a photography page, and then when short videos came in, that's when people started transforming their content into 30 seconds, 15 seconds, 90-second videos. But now I see that there's a generation gap between you two. You come from a millennial generation, you come from a Gen Z generation. So दोघांना access to social media equal आहे, पण दोघांचे बॅकग्राऊंड वेगवेगळे आहेत किंवा you know the way you've been trained into acting and the way you've been trained into acting might be different. So when did you know that you want to act and what did you do about it? So the first questions are the difference between our social media use. I feel like म्हणजे they call the internet calls the Gen Z the social media natives. Yes. But even I feel like माझी पण जी पुढची जनरेशन, I think they are the natives. कारण मी लहानपणी खाली खेळायला जायचे, बिल्डिंग मध्ये खेळायला जायचे, टीव्ही बघायचो, होमवर्क करायचो. 2014 मध्ये जेव्हा मी 9वीत होते तेव्हा इंस्टाग्राम आलं. बट स्टील आय वुड कन्सिडर अस नेटिव्स. आणि I feel like because you are an actor first, the millennials who have a career first and then are using social media, they use it as a supplement. की मी काय काम करतेय, किंवा माझं बिहाइंड द सीन्स, किंवा मी सेटवर असताना काय व्हिडिओज टाकते. But what the Gen Z did was like make this our thing, you know. Now So- I'll tell you a funny thing. मगाशी तू म्हणालीस की content creation just happened for you. Yeah. Right? We'll get to this story. Obviously, like people would want to know this because it's very interesting. But I would like to give an insight on this. I always knew I wanted to do acting. किंवा मी कॉलेजमध्ये असताना somehow work just fell in place. I started. But there was this one part of me which always wanted to be a YouTuber for a very long time. Oh, because of Lily Singh on it. No, it wasn't because of Lily Singh. मला in general ना डॉक्युमेंट करायला गोष्टी खूप आवडतात. म्हणजे मला विचारायचे किंवा there was a point where I used to say की if not an actor, I would have been a documentary filmmaker or a director or something like that. कारण मला गोष्टी डॉक्युमेंट करायला आवडतात. माझ्याकडे I used to write in my diary. I used to keep photographs. मग नंतर माझ्याकडे सोलार कॅमेरा होता, मग डिजिकॅम What's आला. that? People used to think I'll become a photographer. मी इतक्या गोष्टी रॅन्डम I just needed to keep it with me. Right. ठीक आहे. सो मला असं होतं की आणि आय लिटरली हॅड दिस थिंग की आय वॉन्ट टू मेक व्लॉग्स, डेली व्लॉग्स किंवा स्केचेस बनवायचे. मग लेटर वेन दिस वन प्राजक्ता कोहली वॉज बीमिंग, मला तिच्याकडून खूप इन्स्पिरेशन मिळालं. आय सेड आणि आय स्टील हॅव ऑल माय स्केचेस रिटन. बट आय एम टेलिंग यू मला चांगली टीम कधीच मिळाली नाही अँड नथिंग हॅपन्ड. Right. And it's still there. So one part of me was always there, and that's how for me social media was always about creating, because for me it was a platform where I could express myself and use it to create some kind of awareness. Right. But for me माझ्यासाठी ते उलट होतं की मी I always wanted to keep creating something, keep giving value to the people who are actually following me. Right. And obviously acting तर म्हणजे ते चालूच होतं. सो फॉर मी तेव्हा असं होतं की दिस सो फॉर मी इट वॉज ऑलवेज की ऍक्टिंग चालू आहे, ऍक्टिंगचा आणि सोशल मीडियाचा काही संबंध नाहीये. सो माझ्या सोशल मीडियावर ऍक्टिंग वॉज नेव्हर देअर. इट वॉज ऑलवेज कॉन्टेंट. आणि आता असं फुल फ्राय होते मी की नक्की मी काय टाकायचंय मला सांगा. कॉलेजमध्ये असताना आपले स्केचेस झाले पण फक्त कॅमेरा समोर नव्हता. ठीक आहे. That's true. Wait, I want to see vlogger Akshaya Bai. So we are waiting. Could you give us like an intro? गोवा जाना पडेगा. Hey guys. Oh God.
आय थिंक माझं सो देअर वॉज दिस न्यू थिंग मी जे सुरू केलेलं माझ्या प्रत्येक कॅप्शनच्या आधी हे लवलीज असं लिहायचे. इट वॉज ऑलवेज देअर. आय डोंट नो हाव आय जस्ट लॉस्ट इट. बट आय थिंक आता वॉट एव्हर व्लॉग्स आय मेक दे ऑलवेज स्टार्ट विथ हॅलो हाय नमस्कार मी अक्षय अरविंद नाईक स्वागत आहे तुमचं अँड वॉट एव्हर जिथे कुठे स्वागत असेल सो या. नाव सिन्स वी हॅव सीन दॅट जनरेशन मध्ये डिफरन्स आहे, तर करिअर ऍस्पिरेशन्स मध्ये कसा फरक आहे? म्हणजे हाऊ डू यू सी युअर सेल्फ इन लॉंग टर्म ॲज अ मिलेनियल ऍक्टर हु हॅज सीन तू म्हणत होतीस की तू अशा लोकांवर काम केलंस जे ब्लॅक अँड व्हाईट पासून ते आता फिल्म्स पर्यंत इव्हॉल्व्ह होत गेले, तर तू स्वतःला कुठे पाहतेस आफ्टर अ फ्यू इयर्स, आणि तू स्वतःला कुठे पाहतेस आफ्टर अ फ्यू इयर्स? आय थिंक आय वुड रिअली वॉन्ट टू एक्सप्लोर ऑल द पॉसिबल मीडियम्स जे जे आहेत ते. कारण प्रत्येक मीडियम वेगळं आहे आणि प्रत्येक मीडियम तुम्हाला वेगळं काहीतरी शिकवून जातं. आणि तुम्ही ना काय प्ले करताय दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. लाईक आय एम शुअर मी जेव्हा टेलिव्हिजन करत होते इनिशियली वेर आय वॉज डुईंग अ डेली सोप बट आय वॉज डुईंग लाईक अ प्रायमरी सपोर्टिंग कास्टमध्ये होते टू डुईंग अ डेली सोप ॲज अ लीड ॲक्टर. इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स बिकॉज लीड मी फक्त 3 वर्ष केले. त्याच्या आधी मी डेली सोप्स ऑलमोस्ट 4-5 वर्ष करत होते. तेव्हा जे शिकायला मिळालं आणि ह्या 3 वर्षात इट वॉज व्हेरी डिफरंट. किंवा इवन मी फिल्म्समध्ये सुद्धा बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून किंवा एखाद्या सीनचं पासिंगचं हे पण मी काम केलं. बट आय नो दॅट इन फ्युचर इफ आय गेट अ नाईस सपोर्टिंगमध्ये मला एक फॉर एक्झाम्पल माझा 5 किंवा 10 मिनिटांचा स्क्रीन प्रेझेन्स असणाऱ्या म्हणजे अशा कुठल्या फिल्ममध्ये मला मिळालं इट विल बी अ डिफरंट लर्निंग. सो आय सी माय सेल्फ डुईंग मोर कॅरेक्टर्स. आय डोंट नो किंवा माझं असं काही ठरलेलं नाही की मला लीडच करायचं आहे. But I want to do good characters. Then I would want to explore that in ads also. So when I was doing Ye Rishta, I was very young. I was hardly 21, 22. And tevha I was asked, ki, would you be comfortable playing a mother? The child is going to be only 2 or 3 years, or we'll give you a baby. Because they were taking a leap and also. मी म्हटलं की नाही. तेव्हा माझा तो माइंडसेटच नव्हता. म्हटलं की नाही बिकॉज आपण नेहमी मी हाच विचार केला. म्हटलं यार आत्ताच जर मला एवढं मोठं दाखवलं मग पुढे जाऊन मला असेच रोल्स मिळतील, मग मला आईचेच कॅरेक्टर्स मिळतील. बट 7 years डाऊन द लाईन वेन आय वॉज प्लेइंग अ मदर ऑफ अ 7-year-old इन द सिरियल आय वॉज एन्जॉईंग इट. म्हणजे लॉट ऑफ को ॲक्टर्स किंवा अदर ॲक्टर्स कलिग्स फ्रेंड्स दे यूज टू कीप टेलिंग मी की अक्षया यार तू खूप मोठी दिसते स्क्रीनवर. किंवा बऱ्याचदा ना ऑडियन्स मला इन रिअल लाईफ यूज टू नॉट रेकग्नाइज मी. दे यूज टू टेक अ लॉट ऑफ टाइम टू गेस इफ इट्स द सेम मी. कारण ऑन स्क्रीन आय यूज टू लुक व्हेरी ओल्ड. बट पुढच्या त्या 7 वर्षात माझ्यातलं जे ट्रान्झिशन होतं दॅट थॉट मी दॅट ॲट द एंड ऑफ द डे दिस इज वॉट यू वॉन्ट टू डू. नो what's the point if I'm going to look like Akshaya in all my characters? So I think with age, with experience, you get to know different things. Immediately after the show got over, मी चूक भूल द्यावी घ्यावी करते नाटक. त्याच्यात I'm playing a 75-year-old. So that is again, मी सुरुवातीला मला ते सुद्धा थोडंसं झालं होतं की यार आत्ता कुठे सिरियल संपली आहे. डू आय वॉन्ट टू डू दिस? Should I go for a little, should I go for some glamorous character किंवा काहीतरी नेगेटिव्ह करून बघूया का? असंही झालं होतं. पण त्याला आपण थांबणार एखाद्या गोष्टीसाठी त्यापेक्षा जे आलंय ते एक्सप्लोर करूया. सो मी काहीच ठरवलं नाहीये. माझ्या पदरात जे पडेल किंवा मी जिथे काही ऑडिशन असेल आय एम रेडी टू गो फॉर इट. बट आय वॉन्ट टू डू कॅरेक्टर्स लाईक डिफरंट शेड्स, डिफरंट कॅरेक्टर्स. It's a great answer. I didn't answer your previous question, like Yes. how did I get into it? So Yes. I was born in an artistic family, like Correct. everybody around me. My azoba Sri Jayavant Kulkarni, like classical singer, playback singer, आणि मग आई ऍक्टर, मग माझे भाऊ सगळे सिंगर्स. माझा भाऊ तर इंग्लिश म्युझिक प्रोड्युसर आहे, मग एक भाऊ कंपोजर सिंगर आहे. तर म्हणजे फुल म्हणजे आर्टिस्ट होणार हे माहित होतं, पण लहानपणी सगळंच करायचं होतं. म्हणजे सगळंच म्हणजे अकॅडमिक, स्पोर्ट्स सगळं करायचं होतं. पण मी जेव्हा गायला लागले आय थिंक 8 वर्षाची असताना माझ्या आईबाबांना कळलं की गाते, तर मग क्लासेस केले क्लासिकल सिंगिंग. आणि मला असं वाटलं सिंगर होणार. आणि माहित नाही का मी सांगायला घाबरत होते की मला ऍक्टर बनायचंय. बट जेव्हा मी सांगितलं की मला बनायचंय तेव्हा त्यांनी सांगितलं की वी आर व्हेरी हॅपी बट तू शिक प्रॉपरली. कारण माझी आई म्हणाली की इफ शी वुड हॅव गॉटन अन ऑपॉर्च्युनिटी टू
go to a college like this, she would have taken it, but she had to learn on set. So if you are getting an opportunity, so take it. And I was like, great. आणि माझ्या बाबांच्या फॅमिलीनी का अग्री केलं, बिकॉज दिस प्रोफेशन इज व्हेरी लाईक, शुड वी सेंड अ डॉटर लाईक अ गर्ल इन टू दिस वर्ल्ड. माझ्या आईचं क्रेडिट ह्याच्यात, कारण तिने एवढ्या डिग्निटीनी काम केलं की द फील्ड सीम्ड सेफर टू बी इन. इट सीम्ड लाईक इट व्हॅल्यूड artists and it valued art. So I have to give that full credit to my mom, the way she maneuvered. And so that is great. And म्हणून I sort of get advice also from her, because I just have a person who's been through experiences that I'm going through right now. आणि she only gives advice when I ask it. So तर जेव्हा मी ऍक्टिंग करायचं ठरवलं तर त्यांनी सांगितलं ट्रेनिंग घ्यायची. तो ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन माय हाऊस. जर मी सांगितलं मला स्विमिंग शिकायचं आहे, तर ते असं नाही म्हणत हां मग कर. ते म्हणतात हां मी तुला ह्या क्लासला पाठवतो, हे करतो. तो व्हेरी डेडिकेटेड दॅट वे. तर म्हणून ट्रेनिंग झाली. आणि आय हॅव जस्ट ऑलवेज बीन इन लव्ह विथ फिल्म्स आणि जस्ट ऑलवेज वॉन्ट इमॅजिन. तर मी माझ्या फ्रेंड्सशी बोलायचे, हॅव यू स्पोकन टू युअर फ्रेंड्स ऑर नॉट ॲक्टर्स ऑफ हाऊ दे व्ह्यूड मूवीज? दे जस्ट वॉच्ड मूवीज अँड आय जस्ट वॉन्टेड टू बी इन देम. लाईक आय वॉन्टेड टू बी ऑन द अदर साईड टेलिंग द स्टोरी. तर La La Land changed my life because it was a musical where she sang, acted, danced, and she was an act. And I was just like, this is what I want to do. And there's a line in the song that they say we gotta want it more. And then she saw herself on the screen when she was 17, and all of that. So it is very inspiring. आणि फिल्म स्कूलमध्ये ना आम्हाला एवढे कोरियन, जॅपनीज, आपले हिंदी जुने पिक्चर एवढे दाखवले, तर we were exposed to so much की I was like, oh my god, like imagine me doing a Japanese film. So which is when these accents came into, like I used to do it, but then I was like, wait, if Meryl Streep can play like a Dutch woman, then even I want to play somebody from, like, I don't know, even though I don't look like it, but I would want to change that imaginative this whatever of the people and just do something that's really crazy for me, and every day I feel challenged, because Right. if I am comfortable, I will not do. That's my I think drawback. If I get too comfortable, then I won't just push my boundaries, but I just want to do something that's so crazy that every day I'm just like, what? मला वाटतं पूर्वी ऍक्टिंग मध्ये एवढे कोर्सेस किंवा कॉलेजेस पण नव्हते. आता विथ विस्लिंग वुड्स अँड मेनी अदर कॉलेजेस सर्विंग 1 year डिप्लोमाज टू 3 year डिग्री. Correct. राईट. बिकॉज इवन माझ्या 12वी नंतर सुद्धा असंच होतं की आईचं असं म्हणणं होतं की तुला हेच करायचं आहे ना, मग वाय डोंट यू टेक प्रॉपर ट्रेनिंग. शी इज की आपण पुण्याला जाऊया, तू ललित कलामध्ये घे ऍडमिशन. आणि तेव्हा अवेअरनेसही नव्हता एवढ्या गोष्टींचा. फॉर मी इट वॉज ऑलवेज दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत शिबिरं. आय डोंट रिमेंबर म्हणजे एकही सुट्टी मला आठवत नाही जेव्हा मी शिबिरं केली नसती. आय वॉज 4 when I took my first acting lessons. इट वॉज एक काय म्हणतो नाट्य शिबिर होतं. रमेश मोरे सर जे आता खूप मोठे डिरेक्टर आहेत, त्यांचंही ते पहिलं वर्कशॉप होतं आणि ते माझंही पहिलं वर्कशॉप होतं. त्यानंतर त्यांनी इन दोज इयर्स मग ते एक होतंच की नाही डॉक्टर बनायचंय, टीचर बनायचंय, फॅशन डिझायनर बनायचंय. पण ते सर जे होते ना, सर वॉज डुईंग हिज फर्स्ट फिल्म ॲज अ डिरेक्टर, रायटर डिरेक्टर. आणि तेव्हा ते नीडेड अ चाइल्ड आर्टिस्ट. सो दे फाउंड मी अगेन ॲड्रेस शोधून, आणि दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय डिड अ फिल्म. आणि आय वॉज व्हेरी यंग. दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म ॲज अ चाइल्ड ॲक्टर. आणि त्याच्यानंतर इट जस्ट चेंज्ड फॉर मी, बिकॉज आय वॉज लाईक नाही आता तर मला हेच करायचं आहे. मग माय पेरेंट्स आर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि कुठेतरी ना मला असं खूप वाटतं की गुड की माझ्या आईवडिलांनी ना मला तेवढं पुश नाही केलं शाळेच्या दिवसात टू गेट इन टू कमर्शियल. Correct. It becomes a factory then. करेक्ट. आणि मग ना मला अजूनही वाटतं की तो इनोसन्स जातो. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. ऑब्व्हियसली कोणी काही सांगितलं तर घेऊन जायचे फोटो घेऊन की बाबा आहे तर वाय नॉट, लेट्स सी. मग मी रमेश मोरे सरांचीच एक टेलिफिल्म केली होती, बट दॅट वॉज अगेन बिकॉज माहितीतले होते, सर होते म्हणून केलं. त्याच्यानंतर काहीच नाही. सो इट वॉज ऑलवेज नाट्य शिबिर करा, बालनाट्य करा. दॅट वॉज द होल थिंग. अँड स्लोली थिंग्स जस्ट स्टार्टेड फॉलिंग इन प्लेस. त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की अरे आपण प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला पाहिजे होतं का. बट माय लव्ह फॉर रुया वॉज सो मच की मी या होपमध्ये होते की नाही आपण मुंबईत राहूया, आपण एकांकिका करूया, आपण रुयामधून नाट्यवाले करूया आणि विल गो. बट आय मेड इट. बट अनफॉर्च्युनेटली ते नाही झालं. बट इट वर्क फॉर
Good. It worked for the good. बिकॉज मी युनिव्हर्सिटी मधून एकांकिका केली. आय डिड मुंबई युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं, स्टेट झालं, झोनल झालं, नॅशनल झालं. सो इव्हेंच्युअली थिंग्स फेल इन प्लेस. बट जे तू म्हणतेस ना की तेवढे ऑप्शन्स नव्हते तेव्हा. Correct. इट्स नॉट दॅट वी डिडंट गो फॉर इट की मी रहेजामध्ये गेले, मग तिथे पण No, ओव्हरऑल फिल्म मेकिंग होतं, बट ऍक्टिंग स्पेसिफिक काहीच नव्हतं. मग असं वाटतं की अरे मग सगळं शिका आणि मग ऍक्टिंगच नाही मिळालं तर मग दुसरं काहीतरी परत करा. सो वी हॅव टू थिंक ऑफ मल्टिपल थिंग्स आणि इट्स सच अन अनसर्टन इंडस्ट्री येस, की आपल्याला जर काही करायचं असेल वी हॅव टू ऑल्सो थिंक फ्रॉम द फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो करेक्ट. की इट्स अ रिस्की बिझनेस ऍट द करेक्ट. एंड ऑफ पोटा पाण्याचं कराल काय? your artistic values and your commercial values Correct. have to That's be we'll talk about that. सो त्यामुळे मला जेन्युइनली असं वाटतं. बट आय थिंक द गुड पार्ट इज की आता ना खूप वर्कशॉप्स होत राहतात आणि आय थिंक दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट टू की ब्रशिंग अप ऑन युअर स्किल्स. करेक्ट. अँड आय थिंक वर्कशॉप्स का होतात माहिती, वर्कशॉप्स आणि कोर्सेस आता, कारण नाव पीपल आर कन्व्हिन्स्ड की यू नीड ट्रेनिंग. Training. Correct. If you are a doctor, I won't just send you in to operate on my loved one without like seeing how much experience you have or if you've trained. तर acting मध्ये सडायचं, अरे उसको बस उधर खड़े रहने को बोलो, ये लाइन बोलो, but it's not that. आणि लोकांचं एक जनरल अरे चेहरा अच्छा है बाकी कर लेंगे. कर लेंगे. नाही, नाही. Yeah. आता लोकांना हेही कळायला लागलंय की तुम्ही जेव्हा एखादा ट्रेंड किंवा चांगला ऍक्टर जी गोष्ट असे 2 किंवा 5 टेक्स मध्ये करत असेल ती गोष्ट, दे रिअलाइज की वेन समवन हु इज नॉट ट्रेन्ड और हु इज नॉट स्किल्ड फॉर द पार्ट, वेन ही इज टेकिंग 20 टेक्स, प्रोडक्शनची कॉस्ट वाढतेय. सो त्यामुळे नावडेज प्रोड्युसर्स आणि इवन द मेकर्स विल थिंक फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. Yeah. बिकॉज आता एव्हरी मीडियम हॅज गॉटन व्हेरी कमर्शियल. मग ते छोटं बजेट असेल किंवा इट्स अ बिग बंजाली Makes फिल्म sense. ऑर अ सिरीज, बट प्रत्येक जण कमर्शियली पण विचार करतच ना. हो. आणि आय थिंक इट्स ऑलवेज गुड टू बी अ स्टुडंट. मला जेन्युइनली असं खूप वाटतं माहितीये की जर मला असं वाटलं की मला सगळंच आलंय मग मजा काहीच राहणार नाही ना त्या गोष्टीत. Correct. सो आय थिंक आय पर्सनली लव्ह बिंग अ स्टुडंट. सो माझं नवीन काहीही प्रोजेक्ट येत असेल की आय मेक शुअर की मी एक काहीतरी वर्कशॉप करेन. मग इवन इफ इट्स फॉर 3 days or 5 days, I make it a point that I do it. Right. And even if something is not happening, but I always have an eye for what is happening around. मग काहीतरी करा. You should keep brushing up on your skills because you never know what will be for use when. करेक्ट. सो फॉर मी ऑल्सो, म्हणजे मी कोविड मध्ये असताना लॉकडाऊन होतं आणि इंस्टाग्राम वरती एक टॉक शो केला होता, बडबड विथ बडबड बंड्या. Oh, yes, And I remember. there was a lot of buzz around it, and it had happened then. Huh. And it cut to 2022 when I got a job. Huh. I started here as an environment and wildlife correspondent, as a reporter. Huh. And then my role changed eventually. I got into project coordination and I became a senior executive for special projects. And I've been keep doing that. And then in November, I started podcasting. Nice. So Correct. whatever that I had done in 19 or 20 to 21 has helped me also in this journey as well. Correct. And let me tell you, this is our 25th episode. So yay! Silver Jubilee. Totally. Coming back Nice. to, म्हणजे आता म्हणणं असं आहे की जर ऍक्टिंग करायची असेल तर थिएटर बॅकग्राऊंड हवं. पण थिएटर बॅकग्राऊंड नसेल, म्हणजे तुम्ही आतापर्यंत सी युअर 20, 21, 22 इयर्स ओल्ड आणि थिएटर बॅकग्राऊंड किंवा एक्सपोजर नसेल, तर तुम्ही वर्कशॉप्स करू शकता किंवा गेट युअर सेल्फ अक्वेंटेड विथ द स्किल्स दॅट आर रिक्वायर्ड. But I have something to add to this. Why you should be specifically doing theater. स्किल डेव्हलपमेंट एक झालं, थिएटर करणं दुसरी गोष्ट झाली. आणि ना हे मला नेहमी वाटायचं, बट आय डिडंट हॅव द करेक्ट वर्ड्स टू पुट इट. बट रिसेंटली ना मी अनिता दाते, तिचा एक इंटरव्ह्यू पाहिला आणि तिने इतक्या ऍप्ट आणि कमी शब्दात ते मांडलं ना. शी सेड थिएटर गिव्स यू डिसिप्लिन. येस. आणि मी नेहमी विचार करायचे की का थिएटर करावं किंवा ती काय गोष्ट आहे विच स्टँड्स आउट अँड वाय डुईंग थिएटर इज सो इम्पॉर्टंट बिकॉज इट गिव्स यू दॅट डिसिप्लिन. कारण बघ, जे गायक असतात ते रोज घरी बसून रियाज करतात. डान्सर्स जेव्हा फ्लोअरवर असतात दे आर ऑलवेज प्रॅक्टिसिंग. बट व्हॉट डू ऍक्टर्स डू? स्टॅनिस्लावस्कीने हे म्हटलंय आणि ली स्ट्रॅसबर्गने ते म्हटलंय. एरिक मॉरिस म्हणतो हाऊ डू यू फील आणि स्टीफन बुक विल से व्हॉट आर यू डुईंग.
don't talk, do it. Do it. Because acting is doing. Acting is doing, and there is always more to do. See, so basically, so I feel जेव्हा तुम्ही थिएटर करताना you are always in that process, and it's not necessary you have to have lines. Being in that environment, na, because theater teaches you teamwork. So there are a lot of things जे तुम्हाला पुढे जाऊन ना खूप ऍड ऑन करतं. इट ऍड्स अ लॉट ऑफ व्हॅल्यू. लाईक पीपल हु डन थिएटर लाईक हार्डकोर, तुलाही माहिती असेल नाट्यवलयमध्ये कितीतरी मुलं फक्त येऊन सकाळी झाडू मारायचे स्टेजला, अँड दे यूज्ड टू लव्ह डुईंग इट. किंवा दे यूज्ड टू डू बॅक स्टेज. कितीतरी जण आपण बॅक स्टेज मधून सुरुवात करतो. यू आर जस्ट लुकिंग, यू आर जस्ट मॅनेजिंग द लाईट्स और जस्ट द प्रॉप्स, जस्ट द कॉस्ट्युम्स. तुम्हाला ऑन स्टेज मिळेपर्यंत एक वेटिंग पिरियड जातो. हे आपण नेहमी तेव्हा विचार करतो, अरे मी काय करते, मला काम नाही मिळत आहे. बट हेच वेन यू गो ऑन सेट, 12 तासांमधले हार्डली 2 hours यू आर ऍक्च्युअली ऍक्टिंग ऑन सेट. तुमचा टेक हार्डली 2 तास, बाकीचे 10 तास यू आर डुईंग युअर वेटिंग. आणि दॅट विल कम ओनली वेन यू हॅव द डिसिप्लिन इन यू टू नो वाय यू आर वेटिंग देअर. नाहीतर वी आर व्हेरी रेस्टलेस पीपल. लाईक ऍक्टर्स ऑलवेज वॉन्ट टू कीप डुईंग विच इज देअर. बट मला पर्सनली वाटतं की स्किल्स डेव्हलप करणं ही एक गोष्ट आहे आणि थिएटर करणं ही दुसरी गोष्ट आहे. आणि आय थिंक पीपल शुड बी डुईंग बोथ. I think it helps you to understand the character better when you have a disciplined approach to it. And also something to add to, like she said, I was just going to talk about Riyaz because I'm a classically trained musician. So असं होतं की when you tell people you sing, they ask की training आहे classical, so you're like yes. So they can depend on you. And I think on a set what people want to do, because everybody after action it's just you know, art department has done their thing, the camera is set, everybody's just watching because they have now set everything for you. The writers have written it, directors have directed it. So when that is on you, this Riyaz will help is what I feel. Also one more thing, what theater, we did a lot of theater in college, आणि त्यांनी आम्हाला खूप वेगळे वेगळे जसं पारसी प्ले, रिअलिस्टिक प्ले, शेक्सपियर आणि असं सगळे डिफरंट, आणि मग कॉमेडी आणि मग ट्रॅजेडी आणि असे सगळे प्लेस करवले. तर what happened is they taught us to depend on ourselves, because on a set we depend on the crew and the directors, but when you're live and everything is so alive that you can't, it's just you, so it teaches you to like just be your own. And you know, theater humbles you as a person, and that is more important. की तुम्ही ऍक्टर म्हणून कितीही बाप असलात, पण तुम्ही माणूस म्हणून नसलात ना, इट विल टेक अवे दॅट टॅलेंट फ्रॉम यू. आणि आय हॅव सीन दिस माय सेल्फ, बिकॉज आय हॅव वर्कड विथ ऍक्टर्स हू हॅव massive theater background, and then I've worked with actors who are my age, who've come there for the glamour. ठीक आहे, असेही ऍक्टर्स. सो त्यांच्यासाठी खुर्ची मिळणं हे महत्वाचं असायचं, किंवा फॉर देम AC यूज टू बी इम्पॉर्टंट. काय चालू आहे, डिरेक्टर काय इन्स्ट्रक्शन्स देतोय ह्याच्याकडे कमी लक्ष असायचं, पण मी किती छान दिसते. ऑफकोर्स इट्स अ पार्ट ऑफ आवर जॉब वेर वी हॅव टू लुक नाईस इफ युअर कॅरेक्टर हॅज टू लुक नाईस. बट देर आर सर्टन थिंग्स, यु नो, छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही मिस आउट करता, बिकॉज देर इज अ लॉट ऑफ एअर अँड यू जस्ट वॉन्ट टू, when you want the glamour part of it. Theater humbles you so much ki for you your art is above everything else. Right? Yeah. आता आपण म्हटलं acting is not saying, it's doing. Yes. And you've told me that you sing very nicely, so do it, sing. Wow. I'm not prepared. What Prepared? song would you? Anything of your choice. Because I've sung classical, now I'll sing Yeah. a classical song only. I'll sing Albela Sajid. I'll hear it. Wow. अलबेला सजन आयो रे, अलबेला सजन आयो रे, अलबेला सजन आयो रे, अलबेला सजन आयो रे, अलबेला 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 धीर न न न न धीर न धीर न न धीर न न न न धीर न न चौक पुरावो मंगल गावो सनन तनन तनन न न न न चौक पुरा
सजना वंडरफुल वाव. म्हणजे आय हॅव अ मॅसिव्ह गर्ल क्रश ऑन सई. मी इतकी फॅन गर्ल करते ना तिच्या सगळ्या व्हिडिओज वरती. शी हॅज बीन द नाईसेस्ट. मी तुला काय सांगू, मी तिला सांगत होते ना, जसं आम्ही रुईयामध्ये जस्ट आमचं फर्स्ट इयर होतं तेव्हा आय वॉज ऑब्सेस्ड विथ ये रिश्ता क्या कहलाता है, आणि आय सी हर अँड देन आय एम जस्ट लाईक गाईज do you see what I'm seeing? And then we were so like scared, like respectfully scared to go and talk to her. And I'm sitting, I can't even believe it. So and just when I started making content, I made like two or three videos or something, and then she sent me like the sweetest voice note. It was like it was not like, hi Saiga, yes, yeah, you're doing great. It was like a proper like heartfelt, like, and like she took out time. It was so evident that she took out time to actually say something nice to someone to make their day. And I've heard that about 10 times, and I made my mom hear it, and it was the sweetest. And that's what I feel about like even like artists, or even like female artists. It's very important to have that love, encouragement and support, because we can't really do it alone. And even though we are on set and a director has told us what to do, what pushes us is that love, encouragement and support that you're going to get. आणि आय थिंक यू नो राईट नाव मला हे गुड, आय ॲक्च्युली गॉट टू स्पीक अबाउट दिस ऑन अ प्लॅटफॉर्म, की ना आत्ताचं जे जनरेशन आहे, नॉट जस्ट जेनझीज बट इवन मिलेनियल्स म्हण किंवा हुएवर, यू नो एव्हरीवन इज व्हेरी सिक्युअर्ड and they are always pushing each other. Like touchwood, I was very fortunate. Even जेव्हा मी सुंदरा करत होते ना, आम्ही इतक्या मुली होतो, and there was a senior actor, male actor. आम्ही ना सगळ्याजणी एक, आम्हाला एक तर अशी छोटीशी एक मेकअप रूम होती, आणि आम्ही एक 4, 5, 6 जणी आम्ही जितके असायचो सगळ्या मुली एका रूम मध्ये असायचो. अँड यूज टू, कोणी बसलंय कोणी उभं आहे, वी यूज टू यू नो फाइंड स्पेस, डू आर टच अप, असं सगळं करत होतो. अँड ही वॉज जस्ट पासिंग बाय अँड ही एंटर्ड अँड ही इज लाईक, तुम्ही किती शांततेत तुमचं काम करताय. अँड वी डिडंट अंडरस्टँड. इज लाईक, आम्ही नाटकाच्या प्रयोगाला जायचो ना, तर मुली लिटरली एकमेकींचे मेकअप लपवून ठेवायच्या, कोणाचे कपड्यांना एक कात्री मारून टाकली, म्हणजे देयर वॉज सो मच इनसिक्युरिटी. अँड दॅट्स व्हेन आय रिअलाइज दॅट आवर जनरेशन इन जनरल, लाईक इवन व्हेन आय सी ऑन सोशल मीडिया, ऑल द गर्ल्स आर हायपिंग ईच अदर अप so much की touchwood, this is a very good change that has happened, you know, over the generations, and that's very important. And of course you should be cheering everybody, Right. but I think female friendships and when girls come together, it's a very different vibe. Yes. जे मला बिलकुल आवडत नाही जेव्हा लोक म्हणतात की एक लडकी दुसरी लडकी की This दुश्मन is होतीये. men are doing Men this. saying this, Yeah, exactly. it's not us. It never existed. बर. Well, but to add to that again, just quickly, because in my college आम्ही मॅक्सिमम मुली होतो, मुलं इक्वल होते पण मुली थोड्या जास्त होत्या. आणि जसं मी तुला सांगितलं ना, कॉलेजमध्ये मी एकटी मुंबईची होते, आणि बाकी माझी बेस्ट फ्रेंड मॅडागास्करची आहे, एक अमेरिकेची, एक थायलंडची आहे, मग इंडियामधून एक पुरुलियामधून आहे, बेंगॉलमध्ये. म्हणजे असं आपल्याला माहिती नाही ज्या जागा तिथून, आणि एवढं टॅलेंट, एवढं डेडिकेशन आणि सिन्सिअरली वॉन्टिंग टू डू दिस, त्याच्यामुळे ना सगळ्या मुली होत्या. आणि ना आम्ही जेन्युअनली, मला आधी वाटायचं की आता ह्यांना ऍक्टिंग ना, कारण तर कॉम्पिटिशन असेल का, की ह्यांना एकच रोल मिळतो आणि आम्ही पण पैसे भरलेत कोर्सचे तर आम्हाला हा रोल करायचा, असं पण असतं. पण असं नव्हतं. एवढं कमरॅडरी म्हणतो ना आपण, आणि जस्ट टू सपोर्ट इच अदर, की ए बघ तुला हे छान येतं ना, मग तुला मिळायला पाहिजे हे, आणि देन वी विल कलेक्टिव्हली बी अ सपोर्टिंग कास्ट अँड हेल्प इट. किंवा एकदा असं झालं की एक त्यांना रिक्वायरमेंट होती असं ब्रिटिश मुलीची, तर ते मला सही करलेगी, आणि आय वॉज जस्ट लाईक बट ओके कूल. अँड देन देयर वॉज जस्ट सो मच सपोर्ट. मग कोणी गायचं असेल तर मग मी आणि एक माझी फ्रेंड दिबानिशा, तर इट वॉज व्हेरी, अँड दॅट्स वेअर आय लर्न की सिक्युरिटी इज एव्हरीथिंग, Yeah. बिकॉज यू हॅव समथिंग दॅट नोबडी एल्स हॅज. हे आपल्याला, we don't really realize it so much, but it is. आय स्टील रिमेंबर, मगाशी जे आपण रियाज बद्दल बोलत होतो ना, सो एका कास्टिंग डिरेक्टरने खूप छान गोष्ट सांगितली होती. ही सेड, ऍक्टरचा रियाज काय असतो तर फक्त डाएट करणं आणि जिमला जाणं नाही. युअर डाएट इज ऍक्च्युअली टू, युअर रियाज इज ऍक्च्युअली टू पिक युअर बॅग अँड गो स्काउट फॉर ऑडिशन्स. आणि ना कोविडचं आधीचं जे वर्ष होतं, अख्खं 2019 मध्ये ना, आम्ही 3 मैत्रिणी होतो. आम्ही अख्खा आरामनगर रोज फिरायचो.
2 स्कूटरवर तिघी किंवा तिघीपैकी आम्ही 2 जणी तर असायचो. आम्ही एकही स्टुडिओ नाही सोडायचो. रोज अख्खा आरामनगर, रोज अख्खा म्हाडा फिरायचो. आणि यूज टू लिटरली गो लुकिंग की इज देअर एनिथिंग फॉर मी, इज देअर एनिथिंग हॅपनिंग. मला 10 मधून 3 स्टुडिओजमध्ये 10 स्टुडिओजपैकी 3 स्टुडिओजमध्ये फिट बोलायचे. तिला 10 पैकी 3 स्टुडिओजमध्ये नॉट फिट बोलायचे. शी इज टू बिकॉज आय हॅड अ सर्टन बॉडी टाईप, माझा लुक नाही जायचा किंवा कधी मी खूप लहान वाटायचे. शी हॅड अ व्हेरी युनिव्हर्सल फेस, व्हेरी प्रिटी लुकिंग, आणि शी वॉज लाईक अ गर्ल नेक्स्ट डोर. सो तिला खूप ऑडिशन्स मिळायचे. बट दॅट नेवर पुल्ड मी बिहाइंड की अरे यार मी हिच्याबरोबर जाते, मला मिळत नाही. इनफॅक्ट शी यूज टू ऑलवेज मोटिवेट मी की चल ना मला कंपनी मिळेल. सो माझ्याही डोक्यात ते असायचं नाही यार काहीतरी माझ्यासाठीही असेल. सो यू नो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लाईक नन ऑफ अस एव्हर थॉट ऑफ इट इन अ वे की अरे माझं होत नाहीये किंवा तुझं होतंय किंवा तुझं होतंय माझं होत नाहीये, एकमेकींना सांगूया नको. आय थिंक दॅट वॉज जस्ट नेव्हर देअर. आम्ही आमचं नाही झालं ना की आम्ही तरी सांगायचो आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये की अरे उधर चल रहा है जादू भी, ऑडिशन देके या. अँड आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आता हे सगळं खूप सपोर्टिव्ह झालं, पण आय वुड कम टू चॅलेंजेस, की काय चॅलेंजेस. जसं तू म्हणालीस की एक प्रकारचा रोल मी समजा म्हाताऱ्यांचा केला किंवा 20व्या वर्षी जर मी आईचा रोल केला असता तर मला सतत तसे रोल मिळाले असते. म्हणजे टाईप कास्टिंग इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. सो आफ्टर अ पॉइंट इफ यू डू सिमिलर रोल्स, टाईप कास्टिंग हॅपन्स. But how to stay away from it, or what are the other challenges that you go through? सी फॉर मी एकदम इनिशियल फेजमध्ये द बिगेस्ट चॅलेंज वॉज फर्स्ट ऑफ ऑल देर वर नॉट अ लॉट ऑफ एक इमेज होती की अ फॅट पर्सन विल ऑलवेज बी द साईड चिक ऑर अ विलन ॲज इन द कॉमिक विलन. जे जुन्या फिल्म्समध्ये मनोरमा टाईप्स जे कॅरेक्टर एक असायचं. शी वॉज व्हेरी ब्युटिफुल, शी वॉज व्हेरी टॅलेंटेड, बट एक काय म्हणतो Evil mind. evil mind but having a very comic body structure. एक खूप specifications असायचे when it came to being a fat person. I still remember जेव्हा even in fact the very first character also which I played on screen, it was ते साधारण तसंच कॅरेक्टर होतं की you know I was always shown eating. मला नेहमी खाताना दाखवायचे प्रत्येक सीन मध्ये. and then there was a dialogue also where she's like की ईशा अभी खाना बंद कर दे, तुझे कटरीना कैफ बनना है ना. देन आई एम लाइक हाँ. लाइक अभी बर्गर रख देना. यू नो थिंग्स लाइक दिस. आई हैव ऑल्सो डन इट, नाही असं नाही. बट वेन ये रिश्ता केम इन टू पिक्चर आय वॉज शोन ॲज अ सो हा तिथे पण एक स्कॅम असतो की आय एम अ फूडी बट आय एम अ हेल्थ ब्लॉगर अँड माय फेस इज नॉट सीन. आणि I remember I was doing an interview. It was a phone interview for some radio channel in Pakistan. And that female told me that girls in Pakistan have started blogging because Ananya is a blogger. Oh, Wow. And that was the time when, you know, I realized, because माझा स्टँडर्ड माझं ठरलेलं होतं. मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणार, मी जिम जॉईन करणार, मी बारीक होणार आणि मी ऍक्टर बनणार. दिस वॉज माय काय म्हणतो रुटीन किंवा पॅटर्न जे मी स्वतःसाठी बनवलं होतं. इन कॉलेज नन ऑफ माय फ्रेंड्स न्यू आय वॉन्टेड टू बी अन ऍक्टर. आय ऑलवेज मास्क इट की नाही बाबा लोक हसतील, लोक पीपल विल यु नो मेक फन ऑफ मी. एकांकिका चालते किंवा स्ट्रीट प्लेस केले, दॅट्स ओके, एव्हरीवन डज इट इन कॉलेज. बट आय डिडंट वॉन्ट टू टेल एनीवन दॅट आय वॉन्ट टू टेक इट अप ॲज अ प्रोफेशन. दो आय ऑलवेज न्यू, मी नेहमी सांगायचं नाही मी डिरेक्टर होणार. सो माय बिगेस्ट चॅलेंज वॉज टू एक्सेप्ट माय सेल्फ. बट वेन आय डिड ये रिश्ता ना, इट वॉज लाईक अ ब्लेसिंग बिकॉज देअर माय को ॲक्टर्स मेड मी रिअलाइज दॅट जेव्हा तू जातेस ऑडिशनला तेव्हा तुझ्यासारखे हार्डली 2-4 असतात बिकॉज दॅट थिंग इज फॉर यू. बट वेन वी गो आमच्यासारखी 100 लोक असतात तिथे. अँड दॅट्स वेन आय रिअलाइज की नाही बाबा काहीतरी आहे. लेट द टॅलेंट स्पीक मोर दॅन माय लुक्स ऑर माय बॉडी. आणि तो फर्स्ट बिगेस्ट चॅलेंज इज युअर ओन मेंटल ब्लॉकेज विच यू हॅव टू यु नो गेट अवे विथ. त्याच्यानंतर आय रिमेंबर मी वरळीवरून अंधेरीला जायचे, माझे बाबा घेऊन जायचे मला ऑडिशनसाठी. आणि पोचल्यावर कळायचं की नाही हमको लीड मटेरियल चाहिए. सो I mean, your loss. सो त्यामुळे दॅट वॉज लाईक इट वॉज लाईक अ कॉन्स्टंट यु नो स्ट्रगल दॅट वॉज देअर. आणि आय थिंक आता तर तेच होतं की आता आफ्टर डुईंग यु नो आता काम करत गेल्यावर नाव यू ऑलवेज वॉन्ट टू डू बेटर. देन यू कॅनॉट गो बॅक. बट ते एक आहे, तो एक फिअर असतोच नेहमी की
एकाच प्रकारचे काम मिळत जाईल का, देन इट्स युअर कॉल इफ यू वॉन्ट टू वेट फॉर द राईट प्रोजेक्ट. बिकॉज सी प्रत्येक, आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, आर इंडस्ट्री इज सो अनसर्टन दॅट एव्हरीवन विल think of their family backgrounds. If they are the sole breadwinner of their house, then they have to take it up. Like I still remember, I'll always be grateful to my elder sister. So after Sundara got over na, सुंदरा संपल्यानंतर सुंदरा संपल्यानंतर बराच काळ माझं असं झालं होतं की अरे आता आपल्याकडे कामच नाहीये, किंवा मी फक्त सॅटर्डे संडेला जाऊन नाटक करते पण हातात काम नाहीये दुसरं. बिकॉज आपल्याला इतकी सवय लागली असते ना रोज काम करण्याची, की मग माझं असं झालं होतं की सोड आता, जाऊ का, मी करू का एक डेली सोप, आलाय फोन, हे करू का. तेव्हा माझ्या बहिणीने मला सांगितलं की आता पुढचं जे काही काम घेशील ते पैशांसाठी नको घेऊस. शी लाईक मी करते मॅनेज, यू वेट फॉर, आता जे करशील ते तुझ्यासाठी म्हणून कर. नाव यू आर इन दॅट पोझिशन की तू चूज करू शकतेस तुला काय हवंय. सो हे माझ्यासाठी एक बर्डन कमी झालं ना, की आता ठीक आहे, इवन इफ मला एक 5 पैसे कमी मिळाले तरी आय नो की मला घरून एक बॅकअप आहे. बिकॉज फायनान्सेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट फॉर एव्हरीबडी. कारण प्रत्येक जण त्याच बॅकग्राऊंडनी येतो असं नाही. त्यामुळे तुम्हाला पोटा पाण्याचं पण बघायचंय, तुम्हाला तुमची आयडेंटिटी पण बनवायची आहे, त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक कमर्शियल सक्सेस पण मिळवायचं. मला काय वाटतं माहितीये, जी लोक ना वेल टू डू बॅकग्राऊंड मधून येतात त्यांच्यासाठी नेहमी कसं असतं की अरे मॅनेजेबल आहे, बट नाही यार, ती लोक पण कष्टाने आज इथे आलेत, किंवा त्यांच्या आई वडिलांनी कष्ट केले असतील, किंवा त्यांनी सुद्धा आज कष्टाने आलेत, त्यांनी का नाही त्यांचे फायनान्सेस विचार करावे. ती लोकही मेहनत घेत आहेत ना. तोच मला सईला आता प्रश्न आहे, टिपिकल प्रश्न विचारतो मी, की बिईंग अ नेपो बेबी, वॉज इट इझी फॉर यू और वॉज इट डिफिकल्ट फॉर यू? बिकॉज फॉर मी, व्हेन आय हॅव सीन यू, you've never used nepotism, you've never used that privilege as such on social media or whatever works that you've done. It's always your talent that has taken you ahead. So how has that been for you? सो असं आय टेल यू, मला हे खरंच जाणवत नाही, कारण माझ्या आजूबाजूला जसं तुम्हाला कोणी मेन्शन नाही करत. बिकॉज इवन दो आय एम so proud, I can like always say it and mention it that I'm a daughter, because I'm just so proud that that is also one of my identities, and not something that I wouldn't mention, because then people will say, oh, because the thing is, मी आणि माझी आईने खूप डिस्कशन्स करतो अबाउट द सेम थिंग्स, की म्हणजे आम्ही सेम फील्डमध्ये आहोत, बट वी हॅव नेव्हर म्हणजे आय हॅव नेव्हर रिअली आस्क्ड हर टू लाईक मेक कॉल्स or take me to few places, even though she has somewhere felt that she wanted to do something, because every like parent would want to do something. पण जेव्हा हे इंस्टाग्रामचं व्हिडिओज गॉट अ लिटल पॉप्युलर, तेव्हा माझी आईचीच एक मैत्रीण होती, शर्मिला ताई, दे यूज टू वर्क ऑन देअर मेरे साई सिरियल टुगेदर. तर ती म्हणाली की असं एक कॅरेक्टर आहे ज्याच्यात ती ॲक्सेंट्समध्ये बोलते आणि ती फॉरेनला राहते तरी मराठी आहे आणि हिच्याच वयाची आहे, तर शुड आय? सो दॅट सॉर्ट ऑफ, इफ शी वॉज माय मदर्स फ्रेंड, वुड शी हॅव approached me? And that sort of, you know what I've realized, this nepotism thing, even though I wouldn't use it for opportunities, like I do my own thing, like when I go for auditions every day, I send self tapes, I call cast, I'm not managed in acting, and I never mention that I'm her daughter or something, and my mom appreciates that, because I like to not go that way, because I am against non-deserving people getting opportunities, that you step on you take someone's place when you don't deserve it. So I'm against that. So I just want to, in my heart, be sure of if I deserve it on my own. म्हणून मी ते तसं वापर नाही करत. पण जेव्हा मला सेटवर, मी एकच फिल्म केली आहे, तर मला असं ना एक डिफरंट काइंड ऑफ सिक्युरिटी जाणवली, बिकॉज माय मदर, बिकॉज द people in the higher positions knew that I was her daughter, so there was this sense of security, Being taken care of. which was different on a Hindi set where they didn't maybe know my mother. It was a little different. मला ह्याच्यासाठी अजून एक गोष्ट जी वाटते ना, इट्स ऑल्सो बिकॉज त्यांना माहिती आहे की इफ दे डू एनिथिंग रॉंग, यू हॅव अ बॅकिंग अप. कारण जी लोक बरेचदा ज्यांना बॅकग्राऊंड नसतं ना, ते आर इझिली टेकन फॉर अ राईड. म्हणजे त्यांना सांगू शकतात की नाही बाबा, खूप सिम्पल गोष्ट आहे की जसं नाही 14 तास होईपर्यंत तुम्हाला ओव्हर टाईम मिळणारच नाही.
हेच जेव्हा से फॉर एक्झाम्पल यू हॅव समवन ॲट होम हू विल बी लाईक नाही बाबा 13 तास झाले की 14 तास लागल्यावरती 2 तासाचं ओव्हरटाईम. हे खूप टेक्निकल गोष्टी आहेत ज्या आता एक्सप्लेन करायला गेलो तर, बट त्यांना माहिती असणार की दे कॅनॉट टेक यू फॉर अ राईड. हेच जेव्हा कोणी फर्स्ट टाइमर असतं किंवा जे काय म्हणतो ज्यांचं काही बॅकग्राऊंड नाहीये, ज्यांना काहीच माहित नाहीये, त्यांना तुम्ही काहीही सांगा, दे आर लाईक अ स्पॉन्ज, दे विल अब्झॉर्ब एव्हरीथिंग. करेक्ट. हे त्यामुळे दिस इज ऑल्सो वन ऑफ द थिंग्स की दे कॅनॉट मेस अराउंड विथ यू. अपार्ट फ्रॉम द सेन्स ऑफ सिक्युरिटी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यांना माहिती आहे की दे कॅनॉट मेस अप विथ यू. And it's weird because I see both sides, because when I audition for a Hindi film, nobody, I'm in the waiting, मी असं हिंदी फिल्मच्या ऑडिशनला गेले, मी वेटिंग रूम मध्ये 3 तास, कोणाला फरक पण नाही पडत की केवढ्या लांबून आली आहे, जेवली आहे का. आणि मग कोणीतरी रॅन्डम त्यांच्या ओळखीचं येतं तर तिला पहिले घेतो, तिला लवकर निघायचंय, मला पण लवकर निघायचंय, यु नो. सो कधी कधी मला वाटतं दिस इज अनफेअर. पण आता सपोज मी मराठीत काम केलं तर देअर्स दिस, सो आय हॅव सीन there's this both worlds that I'm exposed to, and I'm like, अच्छा, असं येतं. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. तर कमिंग टू, आता आपण मगाशी त्याच्यावर बोललो की आर्टिस्टिक इंटिग्रिटी आणि कमर्शियल सक्सेस, म्हणजे तुम्हाला जे व्हॉट यू एनविजन युअर सेल्फ ॲज, तुम्ही स्वतःकडे कसं बघतात ते, आणि तुम्ही पैशासाठी काय करतात ते, याच्यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं, किंवा तुम्ही कसं करता की पैसे येत आहेत म्हणून मी कोणताही रोल करायला तयार आहे. आता इट अगेन डिपेंड्स, म्हणजे त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड मॅटर करतं की इफ यू आर वेल टू डू, इफ यू कम फ्रॉम अ वेल टू डू बॅकग्राऊंड, you don't have to scout for all roles that, you know, money is not your concern, good acting is your concern. But when you come from not so good background, you have to work for money. So how does that work out for both of you? सो आता मी खरंच गंमत सांगते. मी जेव्हा स्टार्ट केलं ना, एक टिपिकल आर्टिस्ट वाईब होतं की माझ्यासाठी माझं काम महत्वाचं आहे, कोणी पैसे नाही दिले तरी मला चालेल. आय केम विथ दॅट ॲटिट्यूड की मला माझ्यासाठी काम महत्वाचं आहे. कारण तेव्हा माझ्या डोक्यावरती बिल्सचं टेन्शन नव्हतं, EMIs नव्हते, आय डिडंट हॅव टू रन अ हाऊस, आईबाबांच्या घरी राहत होते मी बेसिक इन जनरल. तेव्हा तर कॉलेजमध्ये होते मी व्हेन आय स्टार्टेड वर्किंग. सो तेव्हा जे पैसे यायचे ते असे खूप वाटायचे, कारण मला त्याचं काहीच काम करायचं नाही. मी लिटरली सगळे पैसे आई बाबांकडे किंवा दीदीकडे देऊन टाकायचे. मेरे को तो पता ही नहीं इसका क्या करना है. बट स्लोली अँड ग्रॅज्युअली नाव लाईक आय विल टर्न 29 सून. काही वर्षांपूर्वी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा असं रिअलाइज झालं की नाही यार, फायनान्सेस इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला आता कामाकडे त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण बघायला पाहिजे. सो आय थिंक ह्या गोष्टी विथ टाइम, विथ एक्सपिरियन्स, तुम्हाला मार्केटमध्ये स्वतःची व्हॅल्यू कशी प्लेस करायची आहे हे पण खूप महत्वाचं आहे. जसं आता हे आणि ह्या गोष्टी ना आपण लोकांबरोबर आपण काम करता करता लोकांमध्ये राहूनच शिकतो. हे आपल्याला एका इंटरव्ह्यू मधून ना तुम्हाला कळणार आहे ना आपल्याला ना मला काही मिळणार आहे. बट मला एकदा अजूनही आठवते की माझं कसलं तरी कमर्शियल्सचं बोलणं चालू होतं आणि मला कळत नव्हतं की मी काय सांगावं. आणि माझं अजूनही आता ऑलमोस्ट 10 वर्ष झाली मी काम करते, मला अजूनही कळत नाही काय सांगायचं, किती सांगायचे पैसे. सो मी नेहमी 2-4 लोकांना फोनाफोनी करते की काय बजेट चालू आहे, काय मार्केटमध्ये क्या चल रहा है फिलहाल मार्केट में. मी आय आस्क पीपल, बिकॉज नाहीतर मी खूप उल्लू बनले आहे याच्या आधी. सो तेव्हा माझ्या एका कलिगने ना मला खूप चांगली गोष्ट सांगितली. ही सेड, हे बघ, फॉर एक्झाम्पल ही सेड, हे बघ, तुला गेल्या वर्षी 5 रुपये मिळत होते, तू 5 रुपयात भागवत होतीस, तुझा महिना 5 रुपयात निघत होता. पण जर तुला माहितीये की तुझी व्हॅल्यू 15 रुपयांची आहे, तर मग तू 10 मध्ये का करतेस किंवा तू 8 मध्ये का करावं. ही सेड, तुझा महिना चालवायला तू 5 रुपयातही मॅनेज करत होतीस, तर तुला 5 रुपये दिले काय किंवा तुला 10 रुपये दिले काय, तू त्याच्यात चालवणार आहेस तुझं. पण जर तुझी व्हॅल्यू ही 20ची असेल तर यू शुड फाईट फॉर 20. आणि मला ही गोष्ट तेव्हा हिट केली की दॅट इज वाय मेकिंग युअर ओन मार्केट व्हॅल्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही ठरवलं पाहिजे आणि आय थिंक ते विथ टाइमच येणार. तुम्ही पहिल्याच वर्षी जाऊन आपले डिमांड्स नाही पुढे ठेवू शकत. एक पॉइंट आला जेव्हा माझं 3रं वर्ष होतं शोचं, तेव्हा मी माझा मुद्दा मांडू शकले की नाही बाबा, मी दिलेत तुम्हाला इतकी वर्ष, त्यामुळे आता माझा से कुठेतरी असला पाहिजे. मग तो क्रिएटिव्हली असो, कमर्शियली असो, इट्स अ गिव्ह अँड टेक ऑलवेज. त्यामुळे सुरुवातीला तर मी पैशांना फारच म्हणजे इम्पॉर्टन्स काहीच दिला नव्हता. माझं असं होतं की मी बरी, माझं काम बरं, आपलं ब्रेड अँड बटर आहे, आपल्याकडे दुसरा सोर्स ऑफ इन्कम नाहीये, त्यामुळे वी हॅव टू
थिंक वाईजली, वर्क वाईजली अँड अकॉर्डिंगली कोट. करेक्ट. युजली असं मनी बद्दल बोलणं इज असं टॅकी और यू शुडंट डू इट. तर असं म्हणतात ना की पैशांचं नंतर बोलूया किंवा पैशांचं आपण फोनवर message बोलूया, वर सांगते. मेसेजवर सांगूया, आत्ता नको. तर आता काय होतं माहितीये, बिकॉज खूप आर्टिस्टिकली माझी फॅमिलीमध्ये कॉन्व्हर्सेशन्स पण होतात. तर आजोबा ना एवढे म्हणजे एनॉर्मस टॅलेंट, म्हणजे आय फील लाईक द मोस्ट टॅलेंटेड पर्सन आय हॅव नोन आणि आय हॅव बिन रिलेटेड टू हिम. सो मला कधी कधी विश्वास नाही होत, पण एवढा टॅलेंट असून ही नेव्हर फॉट फॉर हिज असं राईट्स. ते स्टेडियम शोज करायचे जे आता टेलर स्विफ्ट वगैरे करतात, ते माझे आजोबा त्या काळी करायचे. असं स्टेडियम शोज, शिर्डीला जाऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी फुल शिर्डी इज देअर. आणि मग कधी कधी ते म्हणायचे अरे हे आम्ही करतो तुमच्यासाठी. तर मी म्हटलं तसं व्हायचं की ही हॅज डन सो मच. म्हणजे तुला माहिती आहे, ते मी असं त्यांना ब्लेम नाही करत, त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही व्हॉट वी आर डुईंग. पण यु नो दॅट जनरेशन वॉज असं आर्ट आणि तुम्हाला जे वाटेल ते द्या. सो माय पेरेंट्स लर्न्ड इट दॅट वे. दे वर लाईक नाही नाही, लोक फायदा घेतात. लोक असं नाही म्हणत की अरे तुम्ही आमच्याकडून मागत नाही आहात, आम्ही तुम्हाला डबल देतो. असं लोक नाही करत. ते म्हणतात नाही घेतात ना, वाचलो चला. तर दॅट सॉर्ट ऑफ वॉज इन्स्टिल्ड इन मी की ग्रीडी नाही बनायचं आणि आर्ट कम्स फर्स्ट. बट यू हॅव टू टॉक अबाउट वॉट यू बिलीव्ह इन. यू हॅव टू टॉक अबाउट हाऊ मच यू आर वर्थ. जसं तुम्हाला टू लेट पीपल नो दॅट दिस इज हाऊ यू थिंक यू आर वर्थ. मग रिस्पेक्ट येतो. असं वाटतं की हे पैशांसाठी न बोलते किंवा टँट्रम्स थ्रो करते, बट दे आर जेन्युअनली ॲक्च्युअली रिस्पेक्टिंग यू फॉर टेकिंग अ स्टँड और फॉर टॉकिंग अबाउट इट. ऑल्सो लिटल बिट माझं बिकॉज कॉन्टेंट क्रिएशन जस्ट हॅपन्ड, it came with money, because it is also looked at like this, because my generation has sort of molded it in a way की तिथे जास्त व्ह्युअरशिप आहे आता, म्हणून ब्रँड्स कम देअर. सो माझी एक फ्रेंड आहे चैत्रल, ती आता माझी मॅनेजर आहे. सो शी मॅनेजेस माय कॉन्टेंट साईड. सो शी सेड whilst you are struggling or auditioning to become an actor and now you've reached a certain number of followers or whatever, let's make it a thing. Let's make content creation something that keeps happening. अँड तुला ॲड्समध्येही काम करायचं आहे, तू स्वतः ॲड्स बनव. तुला कधी कधी वाटतं की आता सपोज ह्या ॲडमध्ये मी प्रॉडक्ट गर्ल नाही आहे, पण मला असं बनायचं आहे. तर ती म्हणाली मग तुला मी ब्रँड आणते, तूच प्रॉडक्ट गर्ल, तूच डिरेक्टर, तूच लिही. तुला जिंगल बनवायचं आहे ना, तू जिंगल बनव. तुला जे करायचं तू कर, तुला पैसे मिळतात. पण तुला हे तुझं रोल नाही आहे. तू ऑडिशन करत राहा आणि हे चालू राहू दे. विच इज समटाईम्स टफ टू बॅलन्स. कारण मला असं होतं आज मला ऑडिशन पाठवायची आणि आज मला पोस्ट पण करायचं आहे, आज मला लिहायचं पण आहे कॉन्सेप्ट, आणि मग मला रेकॉर्डिंगला पण जायचं आहे. दिस आय ब्रॉट इट ऑन माय सेल्फ बाय डुईंग एव्हरीथिंग. बट हे आल्यामुळे ना आय कॅन देन मेक अ चॉईस इन वॉट आय वॉन्ट टू डू आर्टिस्टिकली. आणि माय मॉम हॅज ऑलवेज सेड वेन यू हॅव अ चॉईस यू हॅव टू मेक इट. बिकॉज सो कॅन यू टेल इन डिटेल हाऊ डिड यू कम ऑन टू सोशल मीडिया? तू आत्ताच छोटंसं स्निपेट सांगितलंस, पण पूर्ण स्टोरी मला ऐकायला नक्की आवडेल की आलीस कशी इकडे. म्हणजे इतकी लोक फॅन आहेत ना तुझी. एक तर तुझा आवाज गोड आहे, त्यात तू हसतेस पण खूप गोड, त्यात वेगवेगळ्या भाषांमध्ये तू बोलतेस. तर ते झालं कसं, आलीस कशी? सो मी मगाशी हिला म्हणाले, आय वॉन्ट टू टेल दिस टू एव्हरीबडी. सई गोडबोले अशी क्रिएटर आहे ना हु इज लव्ड बाय ऑल जनरेशन्स. म्हणजे जेनझी मध्ये तर ती आहे फेमस, मिलेनियल्स लव्ह हर, आणि हर व्हिडिओज आर गेटिंग स्क्रोल्ड ऑन, काय म्हणतो, दे आर गेटिंग व्हायरल ऑन व्हॉट्सॲप ऑल्सो. जेव्हा तुमचे सोशल मीडियाचे व्हिडिओज व्हॉट्सॲपवर आईबाबांच्या फॅमिली ग्रुप्सवर येतात, तेव्हा यू शुड नो तू ऍक्च्युअली व्हायरल झाली आहेस. त्यामुळे सई इज लव्ड बाय एव्हरीबडी. आणि त्या दिवशी माझ्या एका मैत्रिणीबरोबर हेच डिस्कशन चालू होतं. वेर आय टोल्ड हर, आय सेड सई इज लाईक अ बार्बी डॉल. एआयची बार्बी डॉल आहे ती, की शी इज जस्ट सो परफेक्ट. अशी टचवूड, यू आर व्हेरी काइंड. नो टचवूड, बट इतकी अशी गोड बाहुली असतो. आणि आम्ही बार्बी डॉल, एआय बार्बी डॉल असं तिचं नाव ठेवलं आम्ही. हाय कॅन. येस प्लीज. सो द नेशन वॉन्ट्स टू द नो. देश असं ना. तर 2022 मध्ये मी फिल्म शूट केली माझी पहिली लंडनमध्ये. सुभाष घाईनी प्रोड्यूस केली आहे, लोकेश आणि डिरेक्ट केली, आणि आय वॉज व्हेरी हॅपी बिकॉज इट वॉज द फर्स्ट टाइम मी गेले
एकटी बाहेर, म्हणजे आईबाबांबरोबर ट्रॅव्हल करायचे, पण पहिल्यांदा एकटी अशी. आणि मला मार्केटात एकटं नाही पाठवायचं माझ्या आईबाबा, कारण ओनली चाइल्ड आहे मी, सिबलिंग नाही आहे. तर म्हणजे एकदम नाही आम्ही पण येतो. तर माझं जायचं, मी शाळेत तरी जाऊ का? नाही, स्कूल व्हॅननी. माझी शाळा 30 सेकंद लांब आहे, तरी मी चालत नाही जायचं एकटं. तर एवढं अपब्रिंगिंग मध्ये मी म्हटलं ओ माय गॉड, मी मूवी करायला जाते तिथे आणि एवढा छान रोल आणि फुल स्केड्यूल सेट, आणि मी एकटी हॉटेल रूम मध्ये एकटी, मी कधी एकटी झोपले पण नाहीये असं. तर एवढं इंटिमिडेटिंग वॉट आणि मग ते सगळं छान झालं आणि मग मी परत आले घरी आणि मग मी थांबलेले. मी म्हटलं आता तर मी मूवी स्टार, आता मी काय, मी आता थांबणार आणि मला रोज फोन येणार की सई आमच्यावर काम कर, आणि माझा फोनच नाही वाजत आहे. तर मी म्हटलं ओके. तर मी नुसतं थांबलीये. माझी फ्रेंड म्हणाली नुसतं थांबतेस काय, काहीतरी कर. मी म्हटलं म्हणजे काय करू, मी ऑडिशन पण देते. ती मला थांब, तू तो एक ऍक्सेंटचा व्हिडिओ केलेलास खूप वर्ष आधी, एकच, आणि नंतर काहीच नव्हतं केलंस, तर आता परत कर ना, मजा येईल तुला, तुझा टाइमपास होईल. नाही म्हटलं ठीक आहे. तर मी असंच एक व्हिडिओ बनवला आणि तो खूप आवडला आणि मला रिस्पॉन्सेस आले आणि असं इट वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. तर मी तुला सांगितलं ना, चैत्र माझी जी मॅनेजर आहे, तिने मला फोन केला. ती म्हणाली असंच बनवत राहा ना, आपण बघूया, लेट्स मेक दिस इन टू समथिंग. म्हटलं नाही, मी मूवी स्टार, अगं माझं सेट आहे, म्हणजे फिल्म येणार आहे नंतर मी मूवी स्टार. तर ती म्हणाली हो ठीक आहे, पण बनव तरी काहीतरी. मी म्हटलं ठीक आहे. तर मग मी अजून 2 बनवले आणि मग एकदम असं आय वॉज इट शॉर्ट अप. आणि नंतर मला ते एजन्सीचा फोन आला जिथे चैत्राला काम करते. ती म्हणाली आमच्या बॉसला तुला साईन करायचं आहे. तर मी म्हटलं मला हे हे काय, आय हॅव बीन पुश्ड इन टू दिस. नंतर नेक्स्ट डे आय एम डुईंग अ मीटिंग आणि त्यांनी ऑफिसमध्ये माझ्यासाठी केक आणलाय 100K असा, आणि मग ते म्हणाले वेलकम ऑन बोर्ड. मी म्हटलं मला केक खायचा आहे, पण मला कळलं नाही हे काय झालंय आता. आणि मग असं झालं आणि ते वॉज सो स्वीट. आणि नेक्स्ट थिंग आय नो, आय एम इन दी एजन्सी आणि नाव आय एम इन टू दिस वर्ल्ड आणि आय एम गोइंग टू इव्हेंट्स. आणि माझं झालं की पण मी ऍक्टर, म्हणजे असं झालं. पण इट इज हेल्पिंग मी रीच टू प्लेसेस आय वॉन्ट टू. माय नेम इज बीइंग सेड इन रूम्स आय वॉन्ट टू बी इन, अँड आय हॅवंट इवन स्टेप्ड इन. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. ऍक्टिंग म्हटलं की 2 शब्द नेहमीच येतात, एक तर ऍस्पायरिंग आणि दुसरं स्ट्रगलिंग. बट आय समहाव डोंट यूज द वर्ड स्ट्रगलिंग. बट इट्स गुड. मला असं वाटतं की यार स्ट्रगल प्रत्येक जण करतंय. आता 10 वर्ष काम केलं किंवा 15 वर्ष कोणी काम केलं किंवा 2 वर्ष काम केलंय, तुमची जर्नी किंवा यू डोंट बिकम सक्सेसफुल आफ्टर 1 or 2 प्रोजेक्ट. वी आर ऑलवेज स्ट्रगलिंग अँड वी आर ऑलवेज एस्पायरिंग फॉर मोर. सो मी तर कधीच कोणाला स्ट्रगलिंग ऍक्टर बोलतच नाही. आय ऑलवेज से की मला पण असे कधी कधी फोन येतात की से कॉलेजमधले एक स्टुडंट्स होते किंवा जुन्या नाटकाच्या ग्रुपमध्ये हु आर स्टील ट्राईंग टू मेक इट बिग. कधी फोन येतो की ताई बघ ना काही असेल ऑडिशन तर, की अक्षया सांग ना काही असेल तर. सो वेन आय ऑल्सो हॅव टू रेकमेंड, आय ऑलवेज टेल की there's an aspiring actor who I know. I never use the term struggling. I That's never good. use it. तर त्यांच्यासाठी तू ऍडवाइस काय देशील, म्हणजे तुम्ही दोघी वेगवेगळ्या तुमच्या जनरेशन साठी? I don't think I'm in a place where I can give advice right now, because I am looking for advice because I'm just That brings me to my last and final question. Who was your mentor during all of this process, and how a mentor is important in acting? माय फिल्म स्कूल रिअली हेल्प मी. माझे जे सगळी फॅकल्टी होती त्यांना आत्ताही मला काही असं डाऊट आला, काही वाटलं की हे कॅरेक्टरायझेशन कैसे करू, सो दे आर जस्ट वन कॉल अवे. वी हॅड द बेस्टेस्ट गेस्ट फॅकल्टी, ज्यांनी आम्हाला काही करायचं होतं ना, इट वॉज नेवर शॉट डाऊन की नाही हे नाही करायचं, असं नाही करायचं. ते लाईक करा, फेल व्हा, नाव वी कॅन टेल यू what you have done wrong, because outside nobody will tell you. They'll just say ki you don't suit the part, or we have gone another way, असं फॅन्सी वगैरे, रिलीज युअर डेट्स. तर मी म्हटलं पण का, मी ठेवल्यात आता वापरा. पण नाही. तर असं तर देअर वी कुड नो की काय चुकीचं करतोय आम्ही, आणि मग ते फिक्स करायचो. आणि माय मेंटर्स हॅव ऑलवेज बीन असं थोडं द्रोणाचार्यच ना, असं बघून शिकणे. तसं अ लॉट ऑफ Gurukul system. correct, a lot of actors that I just watch and I'm just like how, so that they have inspired, and I just love to pause and rewind and go back and see how exactly it's done. And though my biggest mentor is my mom, because she's my most favorite actor, and she just really genuinely tells me the way it should be told. ज्या बाहेर नाही असं कोणी बोलत. कधी कधी पीपल शुगरकोट, कधी कधी पीपल आर व्हेरी ब्लंट. तर दोन्ही मॅनेज करणं इज टफ, बट शी जस्ट गिव्स इट टू मी लाईक इट इज, अँड जेन्युअनली समवन आय कॅन लुक अप टू. Nice.
पीस ऑफ ॲडवाईस तर मी एवढंच म्हणेन, डोंट गिव्ह अप. आय थिंक दॅट इज द ओनली थिंग दॅट हॅज केप्ट मी गोईंग. मला अजूनही आठवत आहे, मी युनिव्हर्सिटीच्या वेळेला एकांकिका स्पर्धेत होते ना, तेव्हा समवन सेड दिस टू मी की काय एवढा अट्टहास करतेस अभिनयाचा, का थिएटर करायचंय तुला, ते तुझ्यासाठी नाहीये. मला इतक्या ब्लंटली सांगितलं होतं आणि मला ना आधी कळतच, मला जे असं म्हणलं की का हा अट्टहास करतेस एवढा, तर मी ब्लँक होते, मला काहीच कळत नव्हतं. ही सेड की तू का करतेस हे, तुझा डान्स आहे ना इव्हेंट, तू डान्स कर ना, नको येऊस इकडे. मला इतक्या ब्लंटली तेव्हा सांगितलं होतं. बट आय थिंक आय वॉज ब्लेस्ड विथ द बेस्ट को ॲक्टर्स म्हणा किंवा टीममेट्स म्हणा, हू गेव मी दॅट बूस्ट. आय डिडंट गिव्ह अप देअर. किंवा घरचे पण होते, दे यूज टू कॉन्स्टंटली कीप सपोर्टिंग. आणि ना, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ गुड सर्कल. इट इज. स्टेप आउट ऑफ सर्कल्स दॅट आर टॉक्सिक. सुरुवातीला वाईट वाटतं आपल्याला, बट जस्ट स्टेप आउट. आणि कम्फर्ट झोन मधून बाहेर निघा. दॅट इज लाईक द बिगेस्ट थिंग जे मी केलंय, की मी माझ्या कम्फर्ट झोन मधून नेहमी बाहेर पडले. सो माय मेंटॉर ॲट एव्हरी पॉइंट हॅज बीन समवन डिफरंट. की घरून इट वॉज ऑलवेज आई बाबा. माय एल्डर सिस्टर, ती तर अजूनपर्यंत फॉर मी इट्स जस्ट हर एव्हरीवेअर. काही असेल तरी इट्स दीदी. त्याच्यानंतर सो जसं तू म्हणालीस ना मूवी स्टार, तसं माझं झालं होतं. तेव्हा ना डिजिटल जस्ट स्टार्ट झालं होतं, वेब सिरीज जस्ट बनत होते आणि आय डिड अ वेब सिरीज अँड दे अपॅरेंटली टोल्ड अस इट वॉज गोइंग टू कम ऑन वूट. तेव्हा वूट जस्ट आलं होतं आणि मस्त आय वॉज द लीड इन दॅट वेब शो. आणि मस्त, आणि इट वॉज द वन ऑफ इट्स काइंड की प्लस साईज गर्ल हुज अ लीड. ती मस्त सगळं, ती हिरोला बाईकवर फिरायला नेते, शी इज पार्टी अँड शी इज ब्युटिफुल अँड शी इज एन्जॉईंग लाईफ. असं फुल ऑफ लाईफ. व्हेरी असिनचं कसं कॅरेक्टर होतं गजनी मधलं, किंवा हॅपी गो लकी. गीत फ्रॉम जब वी मेट, एकदम तसं बिनधास कॅरेक्टर होतं. मी अशी होती की आय एम गोना बी द नेक्स्ट मिथिला पालकर ऑफ डिजिटल. बिकॉज दॅट टाइम, आणि मिथिला पालकर एव्हरीवन लाईक्स हर, आणि तेव्हा डिजिटल क्वीन होती मिथिला पालकर. सो आय वॉज लाईक, मी नेक्स्ट मिथिला पालकर आहे, मी स्टार बनणार आहे डिजिटलची. बट ती सिरीज रिलीज व्हायला खूप वेळ गेला आणि बाय द टाइम एव्हरीथिंग वॉज बूमिंग. आणि आय रिअलाइज की मी पण काही फार बरं काम केलं नव्हतं त्यात. पार्ट्स ऑफ इट वर व्हेरी गुड, बट पार्ट्स ऑफ इट आय लाईक नाव व्हेन आय लुक बॅक आय फील की आय डिडंट डू दॅट वेल. थोडा ओव्हर कॉन्फिडन्स होता. एक गोष्ट तू केलीस, म्हणजे मी ऑब्झर्व केलंय तुला ओव्हर युअर करिअर टिल नाव, इज दॅट तू खूप सारे वर्कशॉप्स केलेस. यू हॅव ऑलवेज honed yourself, polished yourself. So that is also, I think, very important piece of advice for all the. इट वॉज बिकॉज ऑफ दिस. कारण एकदा असं झालं की मी एक शो साईन केला आणि इट वॉज काय म्हणतो, चक दे इंडियाचं टेलिव्हिजन व्हर्जन होतं आणि त्याचा स्पोर्ट वॉज गोइंग टू बी कबड्डी. सो मस्त शो होता तो आणि फायनाईट सिरीज होती. सगळं झालं. त्या नादात मी अजून 2-3 शोजचे ऑडिशन झाले, ते ऑडिशन्सच नाही दिले, कारण मी म्हटलं नाही, मी ऑलरेडी शो साईन केलाय, वर्कशॉप सुरू होणार, परवा वर्कशॉप सुरू होणार आहे आणि आज सांगितलं की पोस्टपोन झालाय शो. त्या नादात 3 शोज जे आलेले त्याचे ऑडिशन्सच दिले नव्हते मी. सो तिथे काही स्कोपच राहिला नाही आणि मी इतक्या डाऊनरमध्ये गेले ना की मी आठवडाभर मी घराबाहेर पडले नाही. अँड देन आय रिअलाइज की दिस इज माय कॉलिंग. खूप टेलिव्हिजन ॲड्स खूप केलं, आता आपल्याला थिएटर करायचंय. आणि दॅट वॉज ऑलवेज माय थिंग. मला नेहमी थिएटरच करायचं होतं. टेलिव्हिजन वॉज नेव्हर ऑन माय लिस्ट एव्हर. आणि तू काय काय प्रकारचे वर्कशॉप्स केलेस? म्हणजे कलारीपयट्टू इज वन आय हर्ड, वन इज थिएटर हाऊस. सो मी थिएटर हाऊस सगळ्यात पहिलं मी जे केलं ना आफ्टर दॅट वॉज विथ ॲक्टर्स ट्रूथ. सौरभ सचदेवा सगळ्यांनाच माहिती असतील, द वन हू प्लेड बॉबी देओल्स एल्डर ब्रदर इन ॲनिमल, किंवा ईसा फ्रॉम सेक्रेड गेम्स. सो मी सौरभ सरांकडे स्टीफन बुक टेक्निक आणि एरिक मॉरिस टेक्निक शिकले आणि लॉट ऑफ मुव्हमेंट वर्कशॉप्स पण होते. दीपिका पांडे म्हणून एक आहे, सो आय लर्न दॅट फ्रॉम हर. ते झाल्यानंतर आय वेंट टू कोलकाता. तिकडे थिएटर हाऊस आहे, इन बोलपूर नावाचं एक गाव आहे शांतिनिकेतनच्या जवळ. तिथे मी 3 वीक्सचा रेसिडेन्शियल कोर्स होता. सो देअर वी लर्न एव्हरीथिंग, म्हणजे बाउल संगीत, कलरीपयट्टू, गोतीपुआ, छाव, लॉट ऑफ व्हॉइस वर्क, बॉडी वर्क, ते सगळं झालं. मग अगेन आय डिड अ कपल ऑफ मुव्हमेंट वर्कशॉप्स इन मुंबई. दॅट वॉज अगेन डन बाय विनोद राय आणि मीनल मेस्त्री म्हणून NSDचे एलिमनाय आहेत ते, रेपर्टरी मधले. सो त्यांच्याबरोबर ते केलं. देन आय केप्ट डुईंग अ लॉट ऑफ वर्कशॉप्स. मग मी फायर डान्स शिकले, मग मी कलरीपयट्टू शिकले,
So these are little things, that I keep doing. So this is the piece of advice for all the actors that are going to come up in due time, की तुम्हाला तुमची स्किल्स सतत पॉलिश करत राहावं लागणार आहे. Always. There are so many actors who I know. Like someone as big as Saurabh sir also takes workshops right now. Takes as in he attends. Right. He's been an acting mentor for more than 20 years. पण तरीही ते त्यांचं नवीन प्रोजेक्ट असला की आधी एक आठवड्याचं जाऊन वर्कशॉप करून येतात. बिकॉज दॅट गिव्स यू समथिंग मोर. आणि जर तुम्ही इफ यू आर अ गुड स्टुडंट you'll always achieve. Correct. So thank you so much, both of you, that you came on this show Thank you for having me. and shared these insights. तर या होत्या अक्षय नाईक आणि सई गोडबोले, आणि या दोघींनी खूप छान माहिती आपल्याला दिली ऍक्टिंग बद्दल. या भागातील बराचसा भाग इंग्लिशमध्ये झालेला आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं सॉरी, पण आय होप यू विल अंडरस्टँड. अँड थँक्यू सो मच. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय ऐकायला आवडेल हेही मला कॉमेंट्समध्ये सांगा. त्याचबरोबर मी तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहू असं तुम्हाला वाटत असेल, म्हणजे वाटलंच पाहिजे, तर तुम्ही महा MTV ला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.